मुंबईमध्ये एका दिव्यांग महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची बातमी समोर येते। एका गार्डनमध्ये एका महिलेवर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडलाय। माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी घटना घडली आहे। मुंबईमधील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळच्या एका मैदानात ही घटना घडली आहे। महानगरपालिकेच्या भाऊसाहेब हिरे गार्डनमध्ये एका दिव्यांग महिला बसली होती आणि तिच्या बाजूला त्या ठिकाणी पोलिसाच्या गणवेशात असलेला एक पोलीस येऊन बसला। या महिलेला एकटं पाहून पोलिसांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य करायला सुरुवात केली। त्यानंतरला स्थानिकांनी ही घटना बघितल्यानंतर कृत्य बघितल्यानंतर स्थानिक संतापल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या संख्येने गर्दी जमा केली आणि या पोलिसाला बेदम मारहाण देखील केली। त्यानंतर जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याबद्दलची तक्रार नोंदवून या पोलिसांनी पोलिसाला नशेमध्ये असलेल्या पोलिसाला ताब्यात दिलं। तेव्हा समजलं की सहाय्यक उपनिरीक्षक हा दारूच्या नशेमध्ये होता आणि त्याने दारूच्या नशेमध्ये येऊन या दिव्यांग महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार केला। त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे। मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। संबंधित महिला ही दिव्यांग आहे आणि त्याच्यासोबत हे कृत्य घडल्यामुळे ती सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये घाबरली आहे। मात्र जनतेचं संरक्षण करणारे पोलिसच जर असं कृत्य करत असतील तर महिलांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं। त्यासोबतच आता या घटनेमुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण देखील पसरलेलं